टेढ़े हो जाओगे, तीर्थ तुम आ नहीं पाओगे। कमर से टेढ़े हो जाओगे, तीर्थ तुम नहीं आ पाओगे। तीर्थ करो मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा। आता उलट व्हायला सगळे रिटायर झालेले माणसं तीर्थामध्ये। महाराज मला चलताय नाव, आता मी चालू का तुमच्या नावाचं? अवघड गोष्ट आहेत काय काय। म्हणून साधू संतांनी सांगितलंय, आचार्यांनी सांगितलंय, जोपर्यंत म्हातारपण आलेलं नाही तोपर्यंत तीर्थाला जायचं, जोपर्यंत आयुष्य संपलेलं नाही तोपर्यंत तीर्थाला जायचं। साधू संतांचा फार मोठा गोड प्रमाण आहे। यारे यारे लहान थोर, म्हणून कीर्तनाला कथेला आले की नाही, लहान तरी येतात, आले तर लहान तरी येतात, नाही तर मोठे तरी येतात, थोर येतात, मधले कुठं जातात की पत्ताच लागत नाही। यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी। म्हणून देवर्षी नारदाला सांगितलं, भारतामध्ये असंख्य तीर्थ आहे, असंख्य तीर्थ। मोठ्यातलं मोठं पाप जर घालायचं असेल, किती मोठं पाप असू द्या, पद्मपुराणामध्ये वर्णन आलेलं आहे। काही काही ठिकाणी पापाला प्रायश्चित्त नाही म्हणून सांगितले। बघा, जे की आजकालच्या काळामध्ये सर्रास पाप घडतंय, भ्रूण हत्या। भ्रूण हत्येला कुठंच प्रायश्चित्त नाही, थेट नरकामध्येच मुक्काम आहे। गर्भामध्ये लेकराला मारणाऱ्याला भ्रूण हत्या म्हणल्या जाते। आणि 10, 15, 20 वर्षापासून या भ्रूण हत्या इतक्या जोरात चालू आहे, त्याचं कोणाला काही देणं घेणंच राहिलं नाही। पण पद्मपुराणामध्ये वर्णन केलेलं आहे, अशा भ्रूण हत्या जरी केलेला असेल आणि त्यानं जर नर्मदा परिक्रमा केली असेल, तर नर्मदा परिक्रमेमध्ये ताकद आहे, असे काही तीर्थ आहेत, असे काही ठिकाण आहेत, भ्रूण हत्यासारखे पाप सुद्धा नाहीसे होतात। म्हणून तीर्थयात्रा करायची। बरं, या जन्मामध्ये आपल्याकडून नाही घडले पाप, मागच्या जन्मात काय काय केलं आपल्याला माहितीये का? भलेही माणसाचा देह मिळाला, आपल्याला काही पुण्य असा म्हणून मिळाला, पण पाप जर शिल्लक राहिले असतील तर त्याचं प्रायश्चित्त या जन्मामध्ये करून घेतलं पाहिजे आपण। म्हणून शास्त्रानं विधीनं जे काय सांगितलेलं आहे त्याच्यानुसार तीर्थयात्रा झाली पाहिजे। नाही तर जाऊन आला नमस्कार केलं, काय काय लोक चला महाराज जायचं आपल्याला तीर्थयात्रा, महाराज माझं झालंय, जसं काय आता गेलं तर याला पापच लागणार आहे, इतकं तोंड खराब करून सांगतात काय काय लोक। म्हणून ही दीक्षा आहे, तीर्थयात्रा करणं म्हणजे दीक्षा आहे। आणि भगवंताने सांगितलं, तू सगळ्या तीर्थयात्रेला जाय, आधी ब्रह्मदेवाकडे जाय, तुझ्या बापाकडे जाय, बापाकडे जाऊन शिवमहापुराण आधी सगळं ऐक। आणि शिवमहापुराण ऐकल्यानंतर सगळ्या तीर्थामध्ये भ्रमण कर। शिवतीर्थ जे आहेत त्या शिवतीर्थामध्ये भ्रमण कर, आणि शिवतीर्थामध्ये भ्रमण केला तर काय होईल, तुझे भगवान श्री शंकराची निंदा तुझ्या हाताकडून घडली, तुझ्या मुखातून घडली, त्या निंदेचं हे सगळं प्रायश्चित्त